वेलकम टू केजे केमिस्ट्री अकॅडमी. मागच्या लेक्चरला आपण घेतलं होतं की सॅडमेर रिएक्शन कशी बनवतात, जसं ॲडेनिन पासून ब्रोमोबेन्झीन, क्लोरोबेन्झीन, हॅलोबेन्झीन कसं बनवतं. आता घेणार आपण फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किल. तर फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये याच्यामध्ये दोन गोष्टी बघायच्या आहेत आपल्याला. पहिली आहे नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. आणि दुसरा आहे बॉइलिंग पॉइंट. दुसरं काय आहे? बॉइलिंग पॉइंट. आता जो आहे नेचर ऑफ, आपल्याला पहिलं बघायचं आहे नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. आता हे काय होते, जो नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आहे, जसं मी एक एक्झाम्पल घेतलं, जसं RX. आरच्या ठिकाणी सपोज एक्झाम्पल मध्ये मी घेतला CH3 आणि मी लिहिला क्लोरीन. काय दिला? RX घेतला. आरच्या ठिकाणी काय घेतला? CH3. एकच्या ठिकाणी काय घेतला? Cl. आता जे तुमचे क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आणि फ्लोरीन हे काय आहेत? तुमचे इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. काय आहेत ते? इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. तर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम म्हणजे ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज काय असतो? स्टेबल असतो. जसं इलेक्ट्रो पॉझिटिव्ह म्हटलं तर ज्याच्यावर काय राहील? पॉझिटिव्ह चार्ज स्टेबल राहील. आणि आपण कधीच बघा क्लोरीन असं लिहितो Cl निगेटिव्ह, कधी असं पाहिलं काय? क्लोरीन प्लस असं कधीच लिहित नाही. आपण काय लिहितो? Cl निगेटिव्ह. याचा अर्थ क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन यांच्यावर कोणता चार्ज स्टेबल आहे? निगेटिव्ह चार्ज स्टेबल आहे. याचा अर्थ हा जो आपण क्लोरीन लिहिलाय त्याच्यावर कोणता चार्ज आहे? निगेटिव्ह चार्ज. बॉन्ड आपण ब्रेक नाही करतो म्हणजे याच्यावर राहतो डेल निगेटिव्ह चार्ज. जर याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे, साईडच्या कार्बनवर कोणता चार्ज राहील? डेल पॉझिटिव्ह चार्ज. कारण की जेव्हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जवळ येतील तेव्हाच काय बनेल? तुमचा बॉन्ड, नाहीतर बॉन्ड बनणार नाही. म्हणजे जेव्हा माझा क्लोरीनवर निगेटिव्ह चार्ज आहे तर कार्बनवर काय आहे? डेल पॉझिटिव्ह. जसं माझं क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे काय आहे? इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. तशाच प्रमाणे तुमचा कार्बन काय होईल? पॉझिटिव्ह चार्ज आहे तर इलेक्ट्रो पॉझिटिव्ह ॲटम. काय होईल? इलेक्ट्रो पॉझिटिव्ह ॲटम. काऊन पॉझिटिव्ह? कारण की कार्बनवर कोणता चार्ज स्टेबल आहे? पॉझिटिव्ह चार्ज. आणि क्लोरीनवर कोणता चार्ज स्टेबल आहे? निगेटिव्ह चार्ज. निगेटिव्ह आहे म्हणून याला काय म्हणू आपण? इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. आणि जर कार्बन आहे, कार्बनवर कोणता चार्ज आहे? पॉझिटिव्ह चार्ज, त्याला म्हणू आपण इलेक्ट्रो पॉझिटिव्ह ॲटम. आता कार्बनवर पॉझिटिव्ह चार्जेस काऊन लिहितो? जर मी कार्बनवर निगेटिव्ह लिहिला, ऑलरेडी कोणावर निगेटिव्ह चार्ज लिहिला आहे? क्लोरीनवर. आणि वरून मी अजून कार्बनवर निगेटिव्ह चार्ज लिहिला तर निगेटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज एकमेकाला काय करतील? रिपेल करतील. निगेटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज काय करतील? रिपेल करतील. अशा दोन मैत्रिणी असतील तर सगळे होणारच आहे. पण मुलगा आणि मुलगी असेल तर बॉन्ड बनणारच आहे. म्हणजे मुलगा आणि मुलगी जसं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोघे एकमेकाला काय करतील? अट्रॅक्ट करतील. तेव्हाच काय बनेल? आपला बॉन्ड. म्हणजे हा झाला इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आणि हा झाला इलेक्ट्रो निगेटिव्ह. दोन पॉझिटिव्ह आणि दोन निगेटिव्ह चार्ज जवळ येऊ शकणार नाही. म्हणजे पहिला झाला आपला नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. आणि हेच आहे तुमचे, जसं इथे इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे, इलेक्ट्रो निगेटिव्ह आहे. जसं सपोज जसं मी क्लोरीनच्या ठिकाणी जसं आता मी घेतला होता CH3, काय घेतला होता? Cl. नंतर सपोज मी घेतला CH3 ब्रोमीन, नंतर घेतला CH3 आयोडीन, घेतला आयोडीन आणि याचा वर घेतला CH3 फ्लोरीन. फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर कमी आहे, त्याच्यापेक्षा क्लोरीनचा जास्त आहे, नंतर ब्रोमीनचा जास्त आहे, नंतर आयोडीनचा जास्त आहे. मला सांगा हा CH3 सर्व याच्यामध्ये काही आहे? कॉमन आहे. फक्त चेंज होत आहे क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे काय होऊन राहिले? तुमचे चेंज होऊन राहिले. मला सांगा याचा ॲटॉमिक नंबर काय होऊन राहिला? चेंज होऊन राहिला. एक वस्तू जशी ती तशीच आहे ना, आपण अजून तिच्यावर ज्याचा वेट जास्त आहे त्याला मांडून राहिलो तर काय होईल? काही वेळानंतर हा बॉन्ड काय होईल? ब्रेक होईल. काही वेळानंतर काय होईल? बॉन्ड ब्रेक होईल. म्हणजे जसं तुमची हॅलोजन वाढेल, काय वाढेल? हॅलोजन म्हणजे क्लोरीन, ब्रोमीन हे वाढतील तसं तुमचा बॉन्ड काय होईल? डिक्रीज होऊन जाईल. बॉन्ड काय होईल? तुमचा डिक्रीज. बॉन्डची स्ट्रेंथ
बॉन्डची जे स्ट्रेंथ आहे ते काय होऊन जाईल, डिक्रीज होऊन जाईल, म्हणजे कमी होऊन जाईल. जेव्हा तुमचं क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे काय होतील, वाढत जातील, ज्याचा ॲटॉमिक नंबर वाढत जाईल. ॲटॉमिक नंबर किंवा मास काय होईल, वाढत जाईल. क्लोरीन याचा घेतलं त्याचा किती आहे, 9 ॲटॉमिक नंबर आहे. क्लोरीन घेतलं त्याचा किती आहे, 17 आहे. याचा किती आहे, 35 आहे. म्हणजे जसं जसं ॲटॉमिक नंबर वाढत जाईल त्याचा मास पण काय होईल, वाढत जाईल. तर मास वाढत जाईल, याचा कमी आहे, याचा अजून जास्त अजून जास्त अजून जास्त. काय वेळ येईल हे बॉन्ड काय होतील, वीक होत जातील. म्हणून बॉन्ड स्ट्रेंथ काय होईल, डिक्रीज होईल. काय होईल, डिक्रीज होईल. आणि यालाच काय म्हणतो, नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. दुसरा आहे, पहिलं झालं आपलं. दुसरं आहे बॉइलिंग पॉइंट. दुसरं काय आहे, बॉइलिंग पॉइंट. दुसरं काय आहे, बॉइलिंग पॉइंट. आता बॉइलिंग पॉइंट हे तसंच, जसं मला माहित आहे पहिलं काय तो फ्लोरीन, नंतर क्लोरीन, नंतर ब्रोमीन आणि नंतर आयोडीन. जसं जसं आपण जातो तसं तसं ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर पण काय होते, वाढत जाते. जसं आपण घरी स्वयंपाक करायचा आहे 4 जणांचा तर कमी लागेल, आणि एखाद्या ठिकाणी जसं लग्न आहे, काही मंदिरामध्ये जेवण आहे तर तिथं काय लागेल, संख्या काय जेवणाची काय लागेल, जास्त लागेल. जसं क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आहे, याची संख्या काय होऊन राहिली, वाढून राहिली. जसं जसं वाढेल, घरी मी शेरभर मांडत आहे किंवा 1 ग्लास तांदूळ मांडत आहे तर काय होईल, मला गॅस कमी लागेल. पण जर आपण कुठे जेवण करायला जातो, जसं लग्न आहे तिथं जेवण काय असतो, खूप सारा असतो, तर गॅस पण काय लागेल, जास्त लागेल. म्हणजे हीट काय लागेल, जास्त लागेल. याचा अर्थ जर मी घेतला फ्लोरीनला काय लागेल, कमी लागेल. जास्त कुणाला लागेल याच्यापेक्षा क्लोरीन, याच्यापेक्षा जास्त कुणाला लागेल ब्रोमीन, आणि सर्वात जास्त कुणाला लागेल आयोडीनला. काऊन, कारण याचा ॲटॉमिक नंबर जास्त आहे, तर याला ब्रेक करायला मला एनर्जी काय द्यावी लागेल, जास्त द्यावी लागेल. याचा ॲटॉमिक नंबर, अल्किल फ्लोराईडचा ॲटॉमिक नंबर सर्वात कमी आहे, तर मला याला अल्किल फ्लोराईडचा ॲटॉमिक नंबर सर्वात कमी आहे, मला याला हीट द्यायची जास्त गरज नाही आहे. हीट कोणाला द्यायला लागेल, जास्त अल्किल आयोडाईडला. काऊन, कारण याचा ॲटॉमिक नंबर काय आहे, जास्त. याचा ॲटॉमिक नंबर काय आहे, जास्त. ज्याचा ॲटॉमिक नंबर जास्त राहील त्याला आपल्याला हीट काय द्यावी लागेल, जास्त द्यावी लागेल. याचा अर्थ त्याचा बॉइलिंग पॉईंट पण काय होईल, जास्त होईल. आणि हाच आहे आपला ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉईंट. काय आपला ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉईंट. बीपी म्हणजे काय आहे, बॉइलिंग पॉईंट. म्हणजे काय आहे, अल्किल फ्लोराईड लेस दॅन अल्किल क्लोराईड लेस दॅन अल्किल ब्रोमाइड लेस दॅन अल्किल आयोडाईड. म्हणजे सर्वात जास्त कोणाचं आहे, अल्किल आयोडाईडचं. जसं जसं ॲटॉमिक नंबर वाढत जाईल तसं तसं तुमचा मेल्टिंग पॉईंट पण काय होईल, वाढत जाईल. तसं दुसरं एक्झाम्पल आपण घेतलं, समज जसं मी घेत आहे CH3 फ्लोरीन, नंतर CH3 क्लोरीन, नंतर CH3 ब्रोमीन आणि नंतर घेत आहे CH3 आयोडीन. आता मला यांचे प्रत्येकाचे काय लिहायचे आहेत, मेल्टिंग पॉईंट किंवा बॉइलिंग पॉईंट लिहायचे. तर याचा असतो 194 समथिंग केल्विन असतो. नंतर जर याचा लिहायचा आहे, याचा असतो 248.6 केल्विन. नंतर याचा लिहायचा आहे, जर याचं लिहायचं आहे आपला असतो 276.4 केल्विन. आणि लास्ट वाल्याचा असतो 315 केल्विन. म्हणजेच काय होत आहे, जसं जसं फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन काय होत आहे, वाढत जाऊन वाढत. तशाच प्रमाणे माझा मेल्टिंग पॉईंट पण काय होऊन वाढून राहिला. इथे किती होता, 194. इथे किती झाला, 248.6. इथे किती झाला, 276.4. आणि इथे किती झाला, 315 झाला. म्हणजे हे जसं जसं वाढून राहिले तसं तसं माझा मेल्टिंग पॉईंट पण काय होऊन राहिला, वाढून राहिला. म्हणजे जसं आपण संख्या वाढेल त्याला मेल्ट करायला एनर्जी पण काय लागेल, जास्त लागेल. जर मी बेन्झिन मध्ये एक्झाम्पल सपोज घेतली, बेन्झिन मध्ये काय तुमचा ऑर्थोवर, दुसरा आहे तुमचा मेटावर. एक लावला इथे आणि एक लावला इथे. आणि थर्ड आहे Cl आणि इथे आहे Cl. हा कोणता आहे तुमचा ऑर्थोवाला कंपाऊंड आहे, कारण की फंक्शनल ग्रुपच्या जस्ट साइडला लागेल. नंतर हा काय आहे तुमचा मेटावाला आहे,
मेटावाला म्हणजे फंक्शनल ग्रुप नंतर एक सोडून लागेल, फंक्शनल ग्रुप नंतर एक सोडून लागेल, इकडे लागला तरी तो मेटा झाला असतो. आणि जर फंक्शनल ग्रुपच्या जस्ट अपोजिट हा इकडे आहे खाली आहे, हा काय असतो तुमचा पॅरावाला, हा काय असतो पॅरावाला. आता जेव्हा तुम्ही याचा मेल्टिंग पॉईंट काढाल, काय काढाल मेल्टिंग पॉईंट. मेल्टिंग पॉईंट बघा याच्या आणि याच्यामध्ये डिस्टन्स काय आहे, कमी आहे. याच्यामध्ये एका कार्बनचा डिस्टन्स आहे, याच्यामध्ये किती कार्बनचा डिस्टन्स आहे, 2 कार्बनचा. जसं मला कुठं गावी जायचं आहे तर मला जवळ जायचं असेल मला पेट्रोल काय लागेल, कमी लागेल. पण मला जास्त दूर जायचं आहे मला पेट्रोल काय लागेल, जास्त लागेल. तर याचा असतो याचा मेल्टिंग पॉईंट असतो 256 केल्विन, नंतर याचा असतो 276 केल्विन, आणि जो तुमचा थर्ड वाला आहे त्याचा असतो 328 केल्विन. म्हणजे जसं जसं डिस्टन्स दूर जाईल, हा जवळच जायचा आहे मला तर पेट्रोल काय लागेल, कमी लागेल, जास्त दूर ट्रॅव्हल करायला लागेल नाही. नंतर अजून थोड्या दूर जायचं आहे त्याच्यापेक्षा पेट्रोल काय लागेल, जास्त लागेल. आणि अजून दूर जायचं आहे अजून मला एनर्जी जास्त लागेल, पेट्रोल जास्त लागेल. म्हणजे जसं जसं यांच्या बीच मधला डिस्टन्स जास्त होत आहे तसं तसं माझं मेल्टिंग पॉईंट पण काय होऊन राहिला, वाढून राहिला. याचा किती आहे 256, याचा किती आहे 276, आणि याचा किती आहे 328 केल्विन. म्हणजे जो आपला प्रॉपर्टीज आहे तो पहिली आहे नेचर ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम, म्हणजेच घेतले एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह, आणि दुसरा घेतला बॉइलिंग पॉईंट. बॉइलिंग पॉईंट म्हणजे जसं जसं ॲटॉमिक नंबर वाढत जाईल तसं तसं माझा बॉइलिंग पॉईंट पण काय होईल, वाढत जाईल. आणि लक्षात द्या इथं आपल्याला 76 नाही पाहिजे, इथं पाहिजे आपला 46 पाहिजे, 46. आता याचा कमी का होऊन राहिला तो 46 आहे, कारण की मेटावर निगेटिव्ह चार्ज स्टेबल नसतो. मेटावर जर आपण बॉन्ड ब्रेक केला तर याच्यामध्ये आपण कधी प्रोडक्ट बनवतो आणि पॅरा आणि ऑर्थो आणि पॅरा पोझिशनवर बनवतो. मेटावर खूप कमी प्रोडक्ट बनवतो, त्याच्यामुळे याचा मेल्टिंग पॉईंट काय होतो, थोडा कमी होतो, कारण की हा थोडा वीक आहे. जो ऑर्थो आणि पॅरा पोझिशनवर जे कंपाऊंड बनतात ते ॲज कम्पेअर्ड टू काय असतात, स्टेबल असतात, त्याच्यामुळे त्यांना एनर्जी थोडी जास्त लागत आहे. आणि याचा मेटावालाचा काय होत आहे, कमी होत आहे, कारण की मेटावर खूप कमी प्रोडक्ट बनतात मेटा पोझिशनवर, त्याच्यामुळे याचा मेल्टिंग पॉईंट किती होऊन राहिला 246 म्हणजे 246. हा लक्षात ठेवाल तुम्ही. बाकी आपण नेक्स्ट लेक्चरला बघू.